एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेतील 8 खासदारांसोबत ठाण्यामध्ये बैठक झाल्याची माहिती। 8 खासदारांनी पक्षांतर करण्याचं आश्वासन दिल्याची चर्चा। ठाण्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती। खासदार अरविंद सावंतांनी एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीचा दावा फेटाळला। उभं चिरलं तरी ठाकरेंना सोडणार नाही असं सांगत सावंतांनी माध्यमांसमोरच लिहिलं पत्र। बोंधू खरात प्रकरणामध्ये फॉरेन्सिक तपासणीत धक्कादायक माहिती। खरातकडील रेकॉर्डमध्ये अनेक महिलांच्या नावांसह भेटींच्या नोंदी सापडल्या। फॉरेन्सिक टीमकडून एसआयटीकडे 160 GB डिजिटल पुरावे सादर। बोंधू खरातच्या पत्नीची जामिनासाठी न्यायालयामध्ये धाव। राहता न्यायालयामध्ये आज पार पडणार सुनावणी। 4 एकर जमीन खरेदी प्रकरणी खरातच्या पत्नीवर गुन्हा दाखल। समता पतसंस्थेमध्ये चाकणकर नाव असलेल्या 4 खात्यांमधून 2,40,00,000चे व्यवहार। रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांसह 4 खातेधारकांना पोलिसांची नोटीस। नाशिक पोलिसांनी सातपूर सेक्स स्कॅन्डल प्रकरणातील आरोपी रवींद्र एरंडेलाही शिकवला धडा। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। एरंडेचं वक्तव्य अश्लील व्हिडिओ प्रकरणानंतर एरंडेवर आर्थिक फसवणुकीचाही गुन्हा। नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक छळ प्रकरणामध्ये एसआयटी तपासामध्ये धक्कादायक माहिती हाती। इंटरव्ह्यू फॉर्मचा गैरवापर करून महिलांचं शोषण केल्याचा प्रकार उघड। वैयक्तिक माहितीचा वापर करून महिलांना जाळ्यात ओढल्याचा आरोप। युद्धबंदी प्रस्तावावर आज इस्लामाबादमध्ये चर्चा। इराणचं शिष्टमंडळ रात्री रवाना होणार। पश्चिम आशियातील शांततेसाठी चर्चेकडे अख्ख्या जगाचं लक्ष। युद्धात लष्कराचा मोठा विजय। इराणचे सर्वोच्च नेते मोस्तफा खामेनेई यांचं विधान। इराणमधील हल्ल्याचा बदला घेणार, आमचा हक्क सोडणार नाही, खामेनेईंचा इशारा। पेक्षा जास्त जहाजांना हॉर्मुझमधून प्रवास करू देणार नाही। युद्धविराम करारानुसार इराण मर्यादित जहाजांनाच हॉर्मुझमधून सोडणार। इराणच्या वरिष्ठ सूत्रांची माहिती। इस्रायलचा लेबनॉनवर शेकडो क्षेपणास्त्रांनी हल्ला। हल्ल्यामध्ये 303 नागरिकांचा मृत्यू तर 1150 जण जखमी। हिजबुल्लाचा प्रमुख नईम कासिम याचा पुतण्या आणि वैयक्तिक सल्लागाराचाही मृत्यू। उत्पादन घटल्याने बासमती तांदळाचे दर वधारले। बासमतीसह तिबार, मोगरा, कोलम, इंद्रायणी, परिमल या तांदळाच्या दरात वाढ। किरकोळ बाजारात 120 ते 200 रुपये दर। वादाच्या भोवऱ्यातही गारगाई धरण प्रकल्पाला बहुमतानं मंजुरी। मुंबईच्या भविष्यातील पाणी पुरवठ्यासाठी निर्णायक पाऊल। प्रकल्प पूर्णत्वासाठी सुमारे 6 वर्षांचा कालावधी। खर्च 5,000 कोटींपेक्षा अधिक। छत्रपती संभाजीनगरमध्ये सोड चिठ्ठीसाठी पत्नीची गळा चिरून हत्या। हत्येची थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद। आरोपी पती सत्यम गावंडेला अटक।